मालाडमध्ये शिवरायांच्या जिरे टोपावरून वाद झालाय आणि नंतर मनसेकडून त्याला दुग्धाभिषेक घातला गेलाय। शिवरायांच्या जिरे टोपावर जैन समाजानं झेंडा लावल्याचा मनसेनं आरोप केला। या मनसेच्या आक्षेपानंतर झेंडा काढण्यात आला। मालाडमधल्या या प्रकारानंतर मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत। या संबंधितांवर कारवाई करा अशी मनसेनं दिंडोशी पोलिसांकडे मागणीही केली आहे। हे दोन दृश्य आपण पाहतोय। शिवरायांच्या जिरे टोपावर जैन समाजाचा झेंडा होता, तिथे एक बॅनर देखील होता आणि या दोन्ही गोष्टी मनसेनं आक्रमक होत काढायला लावल्या। तर त्यानंतर आता मनसेनं जिरे टोपाला दुग्धाभिषेक घातल्याची ही दुसरी दृश्य। म्हणून ते तिकडे बॅनर लावतात आहे। याचं कारण असं आहे की त्यांना मुद्दामून दोन प्रांतामध्ये दोन लोकांमध्ये ना भांडण लावायचं आहे। आणि भांडण लावायचं कारण काय आहे तर आता जे गोष्टी चालल्या आहेत, जसं काय महागाई आहे, आज पेट्रोलचे भाव वाढलेले आहेत, लोकांचं जगणं मुश्किल झालेलं आहे। या सगळ्या गोष्टीमुळे हे सगळं लपवण्यासाठी या सगळ्या दोन सामायिक दलांमध्ये आज दोन प्रांतांमध्ये हे लोक भांडण लावायची मुद्दामून कोशिश आहे, हे माझं प्रामाणिक मत आहे। आणि याच्या मागे पर्टिक्युलर पार्टी जी आहे ही त्यांना बॅकअप करते।